चला तर मित्रांनो, आता आपण बनवूया उकडीचे मोदक। आणि उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण तांदूळचं पीठ घेतलेलं आहे वाटीभर, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं। त्यानंतर जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी पण घ्यायचं आहे, तीच वाटी पाण्याला पण वापरायची आहे। आणि पाणी उकळत ठेवायचं आहे। उकळल्यानंतर ते पीठ त्याच्यात टाकून आणि पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण शिजवलं की घट्ट ते मळून घ्यायचं आणि घट्ट मळून झाल्यानंतर त्याचे मोदक बनवायला सुरुवात करायची। तर गोळी बनवायची। गोळी बनवल्यानंतर लाटून पण घेता येते आणि हाताने आपण जर समजा त्याला पूर्ण गोल करून आणि त्याच्यामध्ये आपण सारण भरायचं आहे आणि पूर्ण त्याला कळ्या पाडायच्या। आणि कळ्या पाडल्यानंतर ते पूर्ण तोंड त्याचं बंद करायचं। बंद केल्यानंतर ते गोल गोल करून आणि थोडंसं असं नॉर्मल पिळून घ्यायचं आणि खाली ते ठेवून द्यायचं। अशा प्रकारे हे उकडीचे मोदक बनवायचे पाककृती आहे। मित्रांनो, हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती जे आहे तर केसर एक चिपकवलेलं आहे, कारण केसर खूप महाग मिळतं त्यामुळे जास्त काय वापरलेलं नाही। तर हे केसर आहे। आणि सारण बनवण्यासाठी सुद्धा जे आहे तर आपण ओलं खोबरं किसून घ्यायचं, त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता टाकून आणि मग आपण ते पूर्ण तुपामध्ये गरम करून घ्यायचं। गरम केल्यानंतर गूळ टाकून पूर्ण गरम करायचं आणि सारण बनवून घ्यायचं। आणि मग ते सारण मोदकामध्ये टाकून आणि इकडे एका कढईमध्ये पाणी तापत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक लिंबूची फोड पण टाकून द्यायची आणि वरतून चाळणी ठेवायची। तर हे आपण आता चाळणीमध्ये ठेवत आहेत पूर्ण मोदक। त्याच्यानंतर त्या उकळत्या पाण्याच्या वरती ही चाळणी ठेवायची। आपल्याकडे जसं तुमच्याकडे भांडा असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। तर ही चाळणी बघा, हे पाणी उकळत आहे आणि त्याच्यावरती वरतून चाळणी ठेवलेली आहे, जेणेकरून ही चाळणी त्या पाण्यापर्यंत टेकणार नाही एवढं लक्ष ठेवायचं। त्यानंतर त्याच्यावरतून झाकण मारून द्यायचं। आता हे झाकण बसत नव्हतं म्हणून दुसरं ताट ठेवलं आणि मग इकडे गॅस लावून द्यायचा आणि पूर्ण शिजू द्यायचं। त्याला पूर्ण उकळेपर्यंत ते बघायचं आणि उकळल्यानंतर थोडं थोडं त्याच्यावरती तूप सोडायचं। आपलं गावठी तूप असतं ते सोडायचं। गावठी तूप सोडल्यानंतर मग पूर्ण झाकून द्यायचं पुन्हा, जेणेकरून त्याला थोडीशी चव चांगल्या प्रकारे येईल। तर आपले हे उकडीचे मोदक बघा इथे आता आपण शिजायला ठेवलेले आहेत आणि चांगलं शिजून झाल्यानंतर हे झालेले आहेत आपले उकडीचे मोदक। आता शिजून पूर्ण आपल्याला आता ते गणपती बाप्पांना त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे। आणि हे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्यानंतर मग आपण ते खायचे असतात। तर बघा, चला गणपती बाप्पा मोरया। तर असे उकडीचे मोदक तुम्हाला बनवायचे असतील मित्रांनो, तर ह्या पद्धतीने तुम्ही ही पाककृती करा।